समतोल गो विज्ञान गोबर गोमूत्राचा समतोल फाउंडेशन संस्थेच्या कार्याची आपणास माहिती असेलच. रेल्वे स्टेशनवर अडचणीत असलेल्या मुलांना पुन्हा कुटुंबात पुनर्वसन करणारी राष्ट्रीय संस्था आहे. यामध्ये नवीन आणि जुन्या मुलांना घेऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वयोमानानुसार 8 ते 16 मधील ही मुले आहेत. 16 वर्षापुढील मुलांना कला कौशल्य प्रशिक्षण हा एक विशेष कार्यक्रम सुरू असतो. यामध्ये गोसंवर्धन केंद्र, सेंद्रिय शेती, आयुर्वेदिक औषधी वनस्पती यांचे प्रशिक्षण दिले जाते. छोट्या छोट्या गोष्टी समजून मुलांचे सक्षमीकरण करणे हा मुख्य विषय आहे. समतोल फाउंडेशन गोरक्षा व गोवंश सेवा केंद्र मागील 10 वर्षापासून सुरू आहे. गोविज्ञान गोबर गोमूत्र यापासून तयार होणाऱ्या अनेक वस्तू या ठिकाणी आपण बघतो, पण समाज आजही याकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रामीण महिला बचत गट तरुण मुले विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, परंतु एक चांगले प्रशिक्षण व व्यासपीठ उपलब्ध होत नाही, जे भविष्यातील दिशा बदलू शकते. तेवढी जनजागृती नाही, त्यामुळे रोजगार हातात असूनही बेरोजगारी वाढतच चालली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकार व राज्य सरकार यातील काही विभाग प्रशिक्षण देतात, परंतु हे प्रशिक्षण शहरात होऊन जाते. तिथपर्यंत ग्रामीण भागातील महिलांना विद्यार्थ्यांना पोहोचवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. काही प्रमाणात शुल्क भरावे लागते आणि मग हे प्रशिक्षण होत नाही. समतोल फाउंडेशन नेहमीच नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्न करत असते. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग व एम गिरी यांच्याबरोबर चर्चा करून 28 जानेवारी 2026 एकदिवसीय अशा प्रकारे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात मामणोली कल्याणमध्ये घेऊन यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कार्यक्रमाला उपस्थित सूक्ष्म लघु उद्योग भारत सहकार अधिकारी एमगिरीचे डॉक्टर जयकिशोर छांगाणी, डॉक्टर बनकर, डॉक्टर शीतल शर्मा उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले.